क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. सर्वप्रथम महाविकास आघाडीचे मी आभार मानतो की त्यांनी मला या प्रभागातून उमेदवार म्हणून घोषित केलं. सन्माननीय आमदार संघर्ष योद्धे श्री बालाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेले शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचं गठबंधन अतिशय यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. माननीय बालाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं नियोजनही योग्य आहे आणि त्या नियोजनाला घेऊन आम्ही पनवेल महानगरपालिका 2026 ही निवडणूक लढवत आहोत. सर्वप्रथम या प्रभागामध्ये, या खारघरमध्ये अतिशय सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. जवळजवळ 16 वर्ष इथले सन्माननीय आमदार एक सत्तेत आहेत. 9 वर्षे पनवेल महानगरपालिका आज उपभोगतोय. या सिडकोचं अस्तित्व जवळजवळ 42 वर्षापेक्षा जास्त सिडकोचं अस्तित्व झालंय. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा आज खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. आज टँकर आपली तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला ऐकायला भेटतो की टँकर इथे पुरवठा, टँकर तिथे पुरवठा जातो आणि हे गंजलेले टँकर या खारघर विभागात पुरवले जातात. खरं तर या पूर्ण खारघरमध्ये आधुनिक पद्धतीनं जलवाहिन्या टाकलेल्या आहेत, पाईपलाईन्स टाकलेल्या आहेत, तरी सुद्धा टँकरचा पुरवठा का करावा लागतो? या टँकर लॉबीमुळं जे टँकर लॉबी इथे अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्यातून भेटणारा नफा, नंतर तोच नफा निवडणुकीत वापरायचा, म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा विषय सध्या पनवेल भाजपचा दिसतोय, इथल्या आमदार महोदयांचा दिसतोय, इथल्या स्थानिक नगरसेवकांचा दिसतोय. तुम्हाला एक गोष्ट, वाईट गोष्ट सांगतोय, ती म्हणजे ही आता दिवाळी गेली 2025ची, त्या दिवाळीच्या अभ्यंग्य स्थानाला सुद्धा लोकांकडे पाणी नव्हतं आंघोळीसाठी. म्हणजे आपण जो दिवस आपलं पहिलं अभंग्य स्थान असतो, त्या अभंग्य स्थानाला सुद्धा लोकांच्या घरात पाणी नव्हतं. त्या दिवशी लोकांनी रस्त्यावरती येऊन मोर्चा काढला. म्हणजे दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा सण, ते सण साजरे करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पुरेसं पाणी नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती कुठल्या देशाची असेल मला माहित नाहीये, पण रायगडासारख्या सर्व सुखी संपन्न असणाऱ्या खारघरची परिस्थिती भीषण आहे. अतिशय वाईट वाटतं तुझं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 ताल्याचं जे आंदोलन झालं, त्याचप्रमाणे आमच्या पनवेलचे दिवा पाटील यांनी स्त्री भ्रूण हत्याविषयी जो पहिला कायदा केला, नाना पाटील असतील आमच्या अलिबागचे, त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी कायदे केले. वासुदेव बलवंत फडके इंग्रजांना सळोकी पळ करून सोडले. ह्याच आमच्या पनवेलचे असते. मला अतिशय सांगायला दुःख होतो की ह्या पनवेलमध्ये ज्या रायगडाने जगाला संदेश दिला, ज्या रायगडाने अटकेपार झेंडे लावले, म्हणजे बालाजी, विश्वनाथ, पहिले बाजीराव, हे आमच्या रायगडाचे. पण हे सगळं इतिहास असताना या 15 दिवसाच्या रणधुमालीमध्ये अतिशय वाईट घटना घडली. ती म्हणजे भाजप या राष्ट्रीय पक्षाकडून सुरुवातीला त्यांनी जी तिकीटं दिलीत, आता ऐकतोय की ते करोडो रुपये घेऊन त्यांनी ते तिकीटं वाटलेत. आमच्याच प्रभागातील काहीतरी 2.5 का 2 करोडला ते तिकीट गेलंय. आता मला ती पूर्ण आयडिया नाहीये, पण तिथं तो तिकीट विकला गेलाय. त्याच्यानंतर पनवेलमध्ये घोडेबाजार झाला. ही तिकीट माघार घेण्यासाठी, अर्ज माघार घेण्यासाठी 50 लाख, 25 लाख, 30 लाख, 40 लाख बोली लावली. काही ना किडनॅप करण्यात आलं, अशा काही घटना मी ऐकतो. आमचे आमदार बालाराम पाटील साहेब यांनी तर अतिशय ती वाईट घटना सांगितली की तिथे उमेदवार नव्हता, पण त्याचं सूचक अनुमोदक हे आणले गेले, त्यांच्यावरती प्रेशर टाकला गेला तो फॉर्म मागे घेण्यासाठी. मला भाजपाला एकच सांगायचं आहे की खरोखर तुम्ही विकास साधला, विकासाच्या माध्यमातून तुम्ही जनतेसमोर गेलात, तुम्ही विकासाची गंगा वाहिली असं सांगता, मग तुम्हाला या घोडेबाजार करण्याची गरज काय? आज मी बघतोय की तिकिटासाठी करोड रुपये मोजावे लागतात आणि प्रत्येक प्रभागासाठी 2 करोड 3 करोड असं देण्यात आलेले आहे. 5-6 करोड एका प्रभागासाठी तुम्ही खर्च करता. तेवढेच जर खर्च या प्रभागासाठी केले असते तर हे प्रभाग
स्मार्ट सिटी तयार झाली असती. पण असे न करता तुम्ही हा घोडेबाजार केला, याचा अर्थ तुमची विश्वासार्हता कुठेतरी संपलेली आहे. तुम्ही बाजारूपणा तुमचा लोकांसमोर आलेला आहे. तुम्ही आजच खोपोलीची घटना घडली. आमचे एक उमेदवार जिंकून आलेले होते. त्यांच्या मिस्टरांची हत्या ही भर रस्त्यात झाली. म्हणजे आम्ही नेहमी बोलतो, अरे वो बिहार है, उधर ऐसा होता है, ये यूपी ऐसा होता है. पण ते आता आपल्या प्रत्यक्ष महाराष्ट्रात घडले, ते रायगडात घडले. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आज हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, ही अतिशय शरमेची गोष्ट आहे. आणि ते कुठल्या मुद्द्यांवरती? चांगले मुद्दे असतील तर समजू शकतो की पैसा वाटतोय, तो हत्या करतोय, तो पळवापळवी करतोय, हे धंदे. तुम्ही खरोखर जनतेची कामं केलीत, खरोखर जानमानसात तुम्ही वावरलात, मग तुम्हाला पैसा वाटण्याचं कारण काय? तुम्ही कामं दाखवा, लोकांना योजना दाखवा, की तुम्ही 9 वर्षात केलेलं तुमचा विकास दाखवा. तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही नाहीये फक्त पैसा सोडून. आणि हा पण पैसा कुठून कमवलाय? तर काही महानगरपालिकेने टेंडर काढलेत. त्या टेंडरची अपूर्तता झाली नाही, पण ते काम झालेले आहे. त्यांचा तुम्ही तो पैसा काढून घेतलाय. आता मी असंख्य आरटीआय दाखल केलेत, पण त्या आरटीआयना पण काही ठिकाणी उत्तर भेटलेले नाहीयेत. ते सांगतात हे तुमच्या आधिपत्याखाली येत नाही, हे आमचं वैयक्तिक आहे. असे उत्तर आम्हाला भेटतात. अतिशय वाईट परिस्थिती पनवेल महानगरपालिकेची आहे. आणि मी रायगडला राहतो, मला अभिमान आहे की मी रायगडमध्ये राहतोय. पण या गोष्टी जेव्हा कानावर पडतात, टीव्हीवरती बघतोय, व्हॉट्सअप, फेसबुकला या गोष्टी बघतोय, अतिशय वाईट, म्हणजे शरमेने मान खाली घालाविषयी वाटतोय. सत्ताधाऱ्यांना याचं काही सोयीर सुतक नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही जनतेला पैसा वाटू, मतदारांना पैसा देऊ आणि ते आम्हाला मतदान करतील. असा लोकशाहीची हत्या करणारा प्रकारच या लोकांनी चालू केलाय. निश्चितच हे सगळं हुकुमशाहीचीच लक्षण आहे. आपण कधी कधी बोट ठेवतो, अरे इंग्रजांचं शासन असं होतं, त्या मुघलांचं शासन असं होतं, ते काँग्रेसचं शासन असं होतं. पण असं नव्हतं, ते आमचे आजोबा सांगतात. आता मी तुम्हाला जवळचीच गोष्ट सांगतो, म्हणजे मी बघितलेलं राष्ट्रीय राजकारण, आदरणीय वाजपेयी यांची भाजप, त्यांनी सांगितलेलं 2 शब्द माझ्या कानावरती थोडेफार आहेत. ज्यावेळेस ते एकमतात पडत होते, एकमतात ते पडत असताना समारोपाच्या भाषणाने वाजपेयींनी सांगितलं की माझ्याकडे भरपूर असे ऑप्शन्स होते की त्या ऑप्शन मध्ये जाऊ शकला असतो. त्यांनी सांगितलं की बाजार सजा था, मंडी सज गई थी, हर कोई शख्स बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि यहाँ का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए, ये प्रजातंत्र जिंदा रहना चाहिए. ती वाजपेयींची भाजप, ती सुषमा स्वरांची भाजप आणि आत्ताची पनवेलची भाजप, त्याच्यात अंतर हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. लोकांची सत्सद विवेक बुद्धी अतिशय चांगल्या प्रकारचे, इथे सुशिक्षित वर्ग राहतोय, इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात, त्यांची समजण्याची क्षमता ही अतिशय चांगल्या प्रकारे ते समजतीलच. आणि या पनवेल भाजपला नक्कीच ते गाडून ठेवतील. नागरिकांना मी हेच आवाहन करतो की महाविकास आघाडीने सन्माननीय आमदार बालराम पाटील साहेबांनी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे या प्रभागाची, या प्रभागातून चांगलं काम करून निवडून येण्याची. मी नागरिकांना हेच आवाहन करतोय की तुम्ही जनतेतला आपला माणूस निवडा, जो 24 तास तुमच्या सेवेसाठी असेल, 24 तास तो तुमच्या बरोबर असेल. तुमच्या अडीअडचणीला, तुम्हाला होणाऱ्या त्रासाला, पाण्याची टंचाई असू दे, रोड रस्ते खराब असू दे, तुमचे काही नागरी सुविधांची कमतरता असू दे, याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू. माझं कार्यालय सुद्धा इथे आहे, मी सुद्धा या प्रभागातच राहतोय आणि लोकांच्या संपर्कात, म्हणजे या सर्व सोसायटीच्या संपर्कात असतो. आम्ही इथे दहीहंडी उत्सव असतो, आमचा नवरात्री उत्सव असतो, शिवजयंती असतो, आमचे जे पारंपरिक सण असतात ते आम्ही एकत्र सगळे या चौकातच साजरे करतोय. तर तुमचा असा हक्काचा माणूस तुम्हाला निवडून द्यायचा आहे. कारण ज्यावेळेस तुमचा हक्काचा माणूस या महानगरपालिकेच्या सभागृहात जाईल, तुमचे प्रश्न मांडता येतील, तुमचे जे काही समस्या असतील त्या मांडता येईल आणि त्या प्रखरपणे मांडण्यासाठी तुमच्या हक्काच्या माणसाला निवडून द्या. 15 जानेवारी सकाळी 7:30 ते 5:30च्या दरम्यान एक मशाळी समोर बटन दाबू मला विजयी करा.